यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्योकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। म्हणत असताना ना जे जे श्लोक आपण आता अर्थ शिकलेत म्हणताना समजतंय का अर्थ, म्हणजे तसा अर्थ समजून म्हटलं तर आनंद येतो आणि मग त्या त्या श्लोकाला आपलं स्वरूप काय आहे हे भावभासना करायचं। जसं आत्ता म्हणलं मोहाचं सूत्र, तर मी निर्मोह आहे हे भावभासना करत मोहाने जो झाकलाय त्याला स्वभावाची प्राप्ती होत नाही, मी तर निर्मोह आहे, मी त्याचं भावभासन करू शकतो। असं प्रत्येक गाथा म्हणत असताना आपल्याला त्याचं जर अर्थ समजून म्हटला तर आनंद येतो। काय अर्थ होता बोला विशाल भैया। मोहेन संवृतम ज्ञानम म्हणजे मोहाने, बोला बोला, झाकलेलं, संवृत्त म्हणजे झाकलेलं। तुम्ही सांगणार आहे, मी म्हणणार आहे, मी सांगते की तुम्हाला। मोहाने झाकलेलं ज्ञान पुढं काय जसं आहे तसं स्वभावम न लभते, लभते म्हणजे प्राप्त होणे, स्वभावाला प्राप्त होत नाही। समजलं का भाव काय? ज्याचं ज्ञान मोहाने झाकलं त्याला तो अंध असतो, म्हणजे त्याला आपलं स्वरूप काय आहे समजत नाही। मग ज्याला आपल्याला आत्म्याला जाणायचं आहे त्याला मोहाला जिंकायला पाहिजे, म्हणजे किंवा जो स्वतःला जाणतो त्याचा मोह परास्त होतो। म्हणून सांगतायत की ज्याच्यावर मोहाचं आवरण आहे तो त्याच्या अधीन आहे, त्यामुळे त्याला खरं स्वरूप समजत नाही। मग ते कुठल्याही वस्तूचं असू दे, स्वचं पण आणि पराचं पण, म्हणून तो सम्यक्त्वाला प्राप्त होऊ शकत नाही। पुढं जसं उदाहरण दिलं की कोणी उन्मत्त झालेला पुरुष आहे, तो काय करतो? पदार्थाचं यथार्थ स्वरूप जाणू शकत नाही। इथं काय ऐकताना जाऊन घरी 4 वेळा 4 जणांना सांगायचं, म्हणजे आपल्यासाठी ते रिकॉल होत आहे किंवा त्याच्यावर चिंतन होतं थोडं म्हणून। बरं, काल काय ऐकलं होतं? संकट आल्यावर आपण काय करतो आणि तुम्ही अज्ञानी का ज्ञानी आहे ते सांगा, मग दुसरं सांगते पार्टी। म्हणजे मुनिराज काय करतात आणि आपण काय करतो, म्हणजे मोही काय करतो आणि निर्मोही काय करतो जेव्हा संकट येतं त्यावेळेस। त्याच्यासाठी काल हे सगळं बघत होतो की करुणा करायची की नाही करायची। समोरचा जीव जर दुःखी असेल तर त्याच्यावर करुणा करणं हे धर्म आहे का मोह आहे? करुणेला धर्म म्हणून सांगितलंय रूढीने, मग करुणा करायची का नाही करायची? तुम्ही तर सांगता षटकाय जीवांची रक्षा करा,
दया करा किंवा करुणा करा. मग एकीकडे उपदेश एक प्रकारचा आणि एकीकडे एका प्रकारचा. मग करायचं काय माणसाने? काय करायचं? तर इथं घेतलं की प्रश्नच घेतलाय. छ काय के जीवों की दया पालना तो सबसे बड़ा धर्म है ना. 6 षटकाय जीव कुठले माहित नाही म्हणू नका, मागं जावं लागेल मला. षटकाय जीव काका 5 स्थावर आणि 1 त्रस. लय अवघड नसतंय. आता 5 स्थावर कुठले विचारू नका. 5 स्थावर माहिती आहे. त्रस कुठले? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय. घाबरले विशाल. द्विंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे जीवांना त्रस म्हणलं. मग या षटकाय जीवांची रक्षा करायला सांगितली, म्हणजेच ती दया आहे. मग तो दया म्हणजे धर्म आहे. मग करायचं का नाही करायचं असा प्रश्न आहे. तर विचार सांगितलं. परजीव तो नित्य चैतन्यपणे से जीवंत रहने वाला है, ध्रुव रहने वाला है. मी दुसऱ्याची रक्षा करायला पाहिजे ना, तर तो मी रक्षा केल्याने जिवंत राहतोय का त्याच्या त्याच्या परिणतीने, त्याच्या त्याच्या जीवत्वावर जगतोय? तर सांगतायत की प्रत्येक जीव चैतन्यावर, जीवत्व शक्तीवर जगतोय, इसलिए स्वतंत्र है. पर की दया तो पाली ही नहीं जा सकती. निश्चयाने हे कथन सांगणार. तुम्ही म्हणताय ना की आम्ही किती रक्षा करतो जीवांची, दया करतो, तुम्ही करू शकत नाही हे सांगतायत. काय कळलं? म्हणजे मी करतो हा भाव आहे ना तुमच्यात पडलेला, तेच अधर्म आहे. आणि त्याला तुम्ही कसं धर्म म्हणताय मग? म्हणून सांगितलं की तुम्ही पराची दया करूच शकत नाही. परपदार्थ की रक्षा अर्थात उनका बना रहना और व्यय होना अर्थात उनकी अवस्था का बदलना वह तो उन्हीं के कारण होता है. तुम्ही मी जगवलं म्हणून जगताय का तुम्ही तुमच्या योग्यतेने जगताय? म्हणजे काय झालं, त्या पाण्यात पडलेला विंचू होता आणि कोण काढलं हो त्याला? मी नाही म्हणा. कोण काढलं त्याला? तुकाराम होते ना का कोण, रामदास कोणतरी. ते पाण्यात स्नान करायला गेले होते आणि ते नमस्कार करताना सांगा की आजी कोण गेलतं तू पाण्यात? तुकाराम महाराज. तर मग ते गेल्यावर तिथं ते गंगा काय म्हणायचं, सूर्याला तुमचं पाणी अर्पण करत असताना, मग ते करत असताना त्यांच्या हातामध्ये तो विंचू आला. मग विंचू आल्यावर पाण्यात तो तडफडत होता म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्याला उचललं आणि बाहेर काढायसाठी म्हणून घेतला हातात. तर त्यांनी काय केलं, डंख मारला. आणि मग डंख मारला की हात हल्ला त्यांचा आणि पुन्हा ते पाण्यात पडलं. मग पुन्हा त्यांनी काय केलं, तडफडत आहे म्हटल्यावर पुन्हा उचललं. त्यांनी काय केलं, परत डंख मारला. परत त्यांनी हात हल्ला की पाण्यात पडलं, परत उचललं. काय करायचं असं? ते बघणारे म्हणाले की तुम्हाला इतक्या वेळा ते डंख मारताय आणि तुम्ही का सोडत नाहीये त्याला? तर त्यांनी सांगितलं, म्हणले ते त्याचा स्वभाव आहे आणि दया करणं माझा स्वभाव आहे. म्हणजे मी माझ्या धर्माने मी राहतोय, तो त्याच्या धर्माने राहतोय. कोण वाचणार, कोण मरणार, कोण कोणाला बाहेर काढणार? म्हणजे म्हणायचं की ज्याचं त्याचं जीव त्याचं त्याचं योग्यतेने जगणार आहे आणि त्याच्या त्याच्या योग्यतेने मरणार आहे. म्हणून म्हटलं त्यांनी की मी पराची दया करू शकत नाही, मी पराला मारू पण शकत नाही आणि वाचवू पण शकत नाही. दूसरा जीव उसकी रक्षा कर सकता है अथवा नाश कर सकता है ऐसा मानना मिथ्या भाव है. ज्याच्या अंतरंगात हा भाव पडलाय ना की मी दया करतो, मी किती दयावान आहे, तो तेच कर्तृत्व भाव म्हणजेच उलट हिंसा आहे सगळ्यात मोठी. म्हणून सांगतायत की तो जीव दया करूच शकत नाही, त्याचा तो मिथ्या भाव आहे. इस प्रकार करुणा का बोल पदार्थ की विपरीत समझ में गर्भित हो जाता है, फिर भी उसे अलग से गाथा द्वारा. ठीक आहे, त्यांना म्हणायचं आहे की हे मोहाचं लक्षण आहे का? जिथं कर्तृत्व आहे तिथं मोह आहे. म्हणून सांगतायत की जिथं त्याच्याविषयी त्यांना मागं लक्षात पण राहत नाही. ज्ञानी जीव असेल, कोणाची मदत करेल तर लिस्ट बनवून ठेवत नाही, एवढ्या जणांना मी दान दिलं, एवढ्या जणांना मदत केली, एवढ्यांची रक्षा केली. एका आम्हा सांगतात कसं डाव्या हाताचं उजव्या हाताला कळू नये असं असतं ज्ञानीची वृत्ती.
मग तशी दया असेल तर त्याला तुम्ही धर्म म्हणा, काय म्हणा, निर्मोहता म्हणा, चालतंय. पण जर जिथं थोडाफार मागं भाव असतो की मी केलं, मी करू शकतो, मी करतो, हे भाव असेल तर ते मोह आहे. अज्ञानियों को भी संयोग का दुख नहीं है. काल आज वाचत होतो ना आपण की दुःख का आहे समोरच्याला, त्याला दुःखी बघून तुम्ही करुणा करताय ना, तर समोरच्याला का दुःख आहे, त्याला पण संयोगामुळे दुःख नाही, परामुळे दुःख नाही. अपितु वे अपने आनंद स्वभाव को भूल गए है इसलिए दुखी है. का दुःखी आहे तुम्ही? असं बसायचं. जरी पायाचा त्रास असला ना तरी आपल्याला पायासाठी बसलोय आपण, ते जर प्रमादाने बसलो तर दोष लागतो परत. हां, काय म्हणले? विचारते काय मी? संयोगामुळे दुःख नाही तर आनंद स्वभावाचं विसर पडलाय म्हणजे. हाँ, मीच विसरले काय. अज्ञानियों को भी संयोग का दुःख नहीं है अपितु. हां, म्हणजे मला म्हणायचं आपलं दुःख का आहे? सगळ्याचं दुःख वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचं असतं. काय दुःख आहे विशाल भैया? टार्गेट मीच आहे म्हणा. तुमचं दुःख नष्ट करायचं आहे आम्हाला म्हणून. काय काका दुःख काय आहे? मंगलाबेन, दुःख आहे का सुख आहे? दुःख काय आहे? प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. म्हणजे एखाद्याला धन आहे म्हणून दुःख आहे, एखाद्याला नाही म्हणून दुःख आहे. एखाद्याला पत्नी आहे म्हणून विशाल भैया दुःख आहे, एखाद्याला पत्नी नाही म्हणून का प्रज्वल? मी सुखी आहे. म्हणजे एखादा संसार करतोय म्हणून दुःखी आहे, एखादा सोडलंय म्हणून दुःखी, असं अनेक प्रकारचे प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. पण तिथं मान्यता काय आहे? परामुळे मी दुःखी आहे. मग हे दुःखाचं कारण नाही आहे तर काय आहे? तो आपल्या स्वभावाला विसरलाय म्हणून दुःखी आहे. जसं रोग झाला तुम्हाला तर रोगी अवस्थेमध्ये तुम्ही दुःखी का सुखी? असतो सुखीच, पण नाही दोन्ही तू सांगितलं मी काय सांगू. रोग झाला, उपयोग केला तर दुःखी, जीवाकडे उपयोग झाला तर रोग झालाय हे कळालं त्या शरीराकडे लक्ष असणाऱ्यालाच कळालं, नाहीतर त्या 700 वर्ष कोड होतं शरीरामध्ये, कुठं त्यांना त्याच्याबद्दल काय किंतु न परंतु. म्हणजे त्यांना हे पण माहीत नाही की आपल्याला रोग झालाय आणि त्याचा त्रास होईल असं वगैरे चिंताच नाही आहे. कारण त्या रोगाला पूर्ण गौण करून टाकलंय त्यांनी. म्हणजे रोगाचं चिंतनच नाही, काय आनंद स्वभावाचं चिंतन असल्यामुळं तो रोगसुद्धा त्यांना त्रास देऊ शकला नाही, दुःखी बनवू शकला नाही. मग इथं तेच सांगतायत की जो आनंद स्वभावाला विसरतो तो दुःखी होतो. म्हणून दुःख संपवायचं असेल तर ऑपोजिट करा. आनंद स्वभाव आहे त्याची प्रतीती घ्या तर कुठलं दुःख राहणार आहे हो. दुकानात गिरायक आलं आणि खूप मोठी पार्टी होती, खूप मोठं तुमचं होणार होतं फायदा आणि सगळं डील झालं, सगळं झालं आणि शेवटी त्यांनी सांगितलं उद्या येतो. म्हणजे समजते तुम्हाला उद्या येतो म्हणजे काय असते हो. असं ते कपड्याच्या दुकानात वगैरे तर भयंकर हैराण होत असते बरं का. तरी पण त्यांना आनंद लय असतो. काय ते गेलं तरी तासभर ते सतवेल गिरायक, तास काय 4 तास बसते ते जर लग्नाचं वगैरे काढायला आले तर. आणि ते एवढं सतवतील आणि ते जर शेवटी असं म्हणून गेले नाही आम्हाला हे पसंत नाही, काय होणार हो त्यांना? आनंद स्वभाव सोडून चालत नाही त्यांना. दुसरं गिऱ्हाईक आलेलं असते समोर. कारण म्हणजे कसं दुसऱ्यासाठी कॉम्प्रोमाइज करायची तयारी. मग तिथं कसं दुःख विसरलं. मग तसं आपल्याला आपलं दुःख का नाही विसरू शकत. म्हणून सांगायला लागलेत की जर तिथं आनंद स्वभाव समजला तर दुःखच नाही आहे तर काय विसरायचं. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही करता सगळं संसारामध्ये हे, पण धर्मात आल्यावर आपल्याला वाटतं हे जमत नाही. किती निग्लेक्ट करता सांगा अनेक गोष्टींना संसारामध्ये. अनेक प्रतिकूलता समोर आलेल्या असतील तरी त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे सगळं आपण तिथं लय हुशार असतो, पण धर्मात आल्यावर लय अज्ञानी बनतो. म्हणून सांगतायत की इथं ज्ञानी बना, उलट तर त्या संसारातले सुद्धा सगळे संकट नष्ट होतील. आनंद स्वभाव को भूल गए है इसलिए दुखी है, ऐसा स्वरूप होने पर भी
यह मानना कि सामने वाला जीव संयोग मुझे दुखी करता है, यह मिथ्या भाव ही है। अर्थात किसी को खाने को नहीं मिलता, निर्धनता है इसलिए दुखी है। बरोबर आहे का चुकीचं आहे? कोणी उपाशी आहे म्हणून दुःखी आहे, कोणी निर्धन आहे म्हणून दुःखी आहे। योग्य का योग्य आहे? ऐसा नहीं है। का दुःखी आहेत सांगा? स्वभावाला विसरले। हा, म्हणजे निर्धन असला तरी स्वभाव कुठे नष्ट झालाय? जरी भूक लागली आहे, काय खाल्लं नाही तरी सुद्धा स्वभाव कुठे नष्ट झालाय? असं वाटतंय का अनंत चतुर्दशीला बघणार आहे सगळ्यांचा आता? म्हणजे ज्या दिवशी उपवास करतो त्यावेळेस किती भावभासना असते हो, खाणारा नाही आहे जाणणार आहे। आज तुम्ही खाताय आणि म्हणताय खाणारा नाही जाणणार आहे, लय विशेषता नाही आहे। ज्या दिवशी नाही खाणार ना त्या दिवशी चेहरा बघायचा। म्हणजे आनंद स्वभाव विसरला तर उपवास काय जेवण सुद्धा त्रास देईल, आणि जर त्याचं वेदन असेल तर खाऊन पिऊन सुद्धा सुखी आणि न खाता पिता सुद्धा सुखी राहू शकतात मुनिराज। म्हणून सांगतायत की निर्धनता हे दुःखाचं कारण नाही। आनंद स्वभाव को भूलकर संयोगों के कारण में दुखी हूँ ऐसा मानता है, जो उसका भ्रम है, इसी भ्रम के कारण वह दुखी है। इस भ्रम रूपी भूल को अज्ञानता से स्वयं ने किया है, उसे स्वयं ज्ञान द्वारा दूर करे तो सुखी हो जाए। तुम्हाला भ्रमिष्ठ कोण बनवलंय? मीच मला स्वतःला कसं मोही बनवतोय, दुःखी बनवतोय, मग मला कोण सुखी बनवणार? बाहेर कोणी नाहीये तर मीच मला सुखी बनवू शकतो। ज्ञानाला बस विषय बदला दुसरा द्या तर सुख सुरू झालं। म्हणून काय करायचं? उद्या गिऱ्हाईक येऊन उभारलं ना दारामध्ये, आठवायचं मोहेन संवृतम ज्ञानम। काय हो म्हणजे काय? म्हणजे त्या गिऱ्हाईकाने माझ्या ज्ञानाला झाकलं नाही तर मी का बरं आनंदाला विसरू? म्हणजे प्रत्येक वेळेस असं आपल्याला जर भावभासना झाली तर जेवायला बसला आणि काहीतरी खारटच दिलं, तिखटच दिलं, नको ते दिलं, कडू दिलं, काय करणार हो? मोहेन संवृतम ज्ञानम। आठवायला पाहिजे। कधी आठवणार काका सांगा? झोपायला गेलो झोपच येईना, काय करायचं? कुठलं काय भाकरीन चपातीन काय नव्हतं त्यावेळेस विचार सुद्धा। जेव्हा झोपतो आणि झोप येत नाही आहे असं नाही सगळ्यांची कंप्लेंट असते, सारखं झोप येत नाही, मग त्याच्याविषयी आकुलता करत बसायचं, दुःख करत बसायचं। तिथं काय करावं? मोहेन संवृतम ज्ञानम। उलट चान्स आहे तुम्हाला की माताजी सांगते जर झोप नाही आली तर निद्रा आहे दर्शनावरण कर्माचं उदय आहे, म्हणजे पाप आहे ते उलट। आणि ज्यावेळेस झोप नाही आली त्यावेळेस ते कर्म दूर व्हायला लागले, हे इंडिकेशन आहे। तुम्हाला झोप पाहिजे असती, काय करायचं? झोपच येईना। आकुलता केला झोप येत असती का? म्हणून सांगितलं तिथं पण हे भावभासना करा, मोहेन संवृतम ज्ञानम। जर मी असं मोहाने जर झाकलं स्वतःला तर मला माझं स्वरूप कधी प्रत्यक्ष होणार, कधी प्रगट होणार? म्हणून ज्यावेळेस उलट वेळ आहे, चान्स आहे, शक्ती आहे, उपयोग लावू शकतो, अनुकूलता आहे तर जाणा मी निर्मोह आहे। श्वेतांबर में एक 13पंथी स्थानकवासी मत है। वे उनके माने हुए साधुओं के सिवाय अन्य किसी को आहार पानी के देने के भाव को पाप कहते हैं। श्वेतांबर मतवादी त्यांच्याच गुरूंना आहार देणार, इतरांना आहार देणं, दान देणं म्हणजे पाप मानतात। सो यह बात नहीं है, जबकि वह पाप नहीं अपितु पुण्य भाव है। कोणाला पण दान देणं हे पुण्य भाव आहेत। परप्राणी के प्रति करुणा बुद्धि से दान देने का भाव पुण्य है, इसके बदले उसे पाप मनावे वह तो पुण्य तत्व की भी विपरीत श्रद्धा है। म्हणजे पुण्याची गोष्ट असताना त्याला पापाची मानणं हे सुद्धा पाप आहे। काय कळलं? कळलंच नाही असं घ्या। हां, म्हणजे उलट
मी कोणाला देणार नाही हे भाव आले ना, इतरांना मी देणार नाही हे भाव आले तर पाप झालं. ते करुणा करणं हे धर्म नाही आहे, पण करुणेने कोणाला तरी काही देणं हे पुण्य आहे, कारण तुमच्या परिणामांची विशुद्धी आहे ना त्या निमित्तात. म्हणजे तुम्ही तुमचे भाव उज्ज्वल केलेत म्हणून तर द्यावं वाटलं, नाही तर कोणाला सहसा द्यावं वाटत नाही. असं अनेक जण असतात जे आता माताजी अनेकांना प्रेरणा करतात, काय तुम्हाला प्रायश्चित्त दिलं तर दान करा म्हणून, मग प्रत्येकालाच करतात. मग असे अनेक जण येतात की असतील करोडपती पण देणार किती. म्हणजे असं अनेकांच्या बाबतीमध्ये माताजी सांगते उदाहरण की इच्छा नसताना दान करू वाटत नसतं. असं भरभरून देऊ शकतो आपण, पण आता तोच माणूस जर ॲडमिट झाला सांगा दवाखान्यामध्ये काहीतरी कारणाने, तर इथं दिलं नाही ना तिथं द्यावं लागतं. म्हणजे उलटं सहन करून अजून दुःख, शरीराला दुःख सहन करून त्या डॉक्टरचा खिसा भरावा लागतो. म्हणून सांगितलं काय करा, चांगलं असताना उलटं रोग होणार नाही. रोगाचा उदय म्हणजे पाप, पापाचा उदय म्हणजे रोग. मग पाप का झालं, पुण्य करत नाही म्हणल्यावर पाप होणारच. म्हणून सांगतायत काय, आपल्या परिणामांना सांभाळायचं आहे ना आपल्याला, तर त्या धनाचा मोह आपल्याला धर्म करू देत नाही. मग दान करणार तर त्याच्या निमित्तात त्याचा मोह कमी झाला, आणि मोह म्हणजे पाप आहे. पाप कमी झालं की पुण्याचा आश्रव बंद होतो आणि रोग आदी पापांचा उदय येणार नाही. असंयमी को आहार देने का भाव कराना वह पाप है ऐसा वे कहते हैं, किंतु ऐसा नहीं है. असंयमी जीवाला म्हणजे जे व्रती आहेत संयमी आहेत त्यांनाच दान द्यायला पाहिजे अशी त्यांची मान्यता. असंयमीला देणं म्हणजे पाप आहे असं मानतात. सामने चाहे कोई प्राणी हो, यदि उसे आहार पानी देने का कषाय मंदता का भाव है तो वह पुण्य है. एखादा तडफडतोय आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की त्याला देणं म्हणजे पाप आहे, तर किती चुकलं. भक्ष द्या, अभक्ष देणं पाप आहे बरोबर आहे, पण भक्ष द्यायला त्याला गरज आहे तर देत नाही तर ते सगळ्यात मोठं पाप आहे. स्वयं की कमजोरी से करुणा आई है ऐसा ज्ञानी मानते हैं. काल सांगितलं ना ज्ञानीला करुणा का होते, स्वभावात राहण्याची कमजोरी आहे म्हणून बहिरंगामध्ये त्याला दुसऱ्याबद्दल असे भाव होतात. किंतु अज्ञानी पर के कारण करुणा हुई ऐसा मानते हैं. ज्ञानी को भी दुखी जीवों को देखकर करुणा का भाव आता है, किंतु वे ऐसा जानते हैं कि वे जीव अपने ज्ञान स्वभाव को भूल गए हैं इसलिए दुखी है. समोरच्या जीवावर करुणा करायची आहे ज्ञानीला, पण तो कारण जाणतोय की तो का दुःखी आहे. का दुःखी आहे, कारण स्वभावाला विसरला आहे. वे दुखी है इसलिए मुझे करुणा आई है ऐसा ज्ञानी नहीं मानते. कळते का मला काय म्हणायचंय, कोणाच्या विषयी काय भाव झाले. हा ज्ञानी आहे आणि हा अज्ञानी आहे. आता या ज्ञानीला काय झालं, याच्यावर करुणा आली. हा दुःखी आहे म्हणून याला करुणा आली, पण हा दुःखी काय. नाव लिहू का दोघांचे, म्हणजे कळेल का. हो म्हणते कोणाचं नाव कुठं लिहू ते पण सांगा मग, नाही तर भांडायचे ज्ञानी आणि ज्ञानी येऊन. अज्ञानी दुःखी का, हा म्हणजे स्वभावाला जाणत नाही म्हणून हा दुःखी आहे. हा दुःखी का, ह्याचं दुःख बघून हा दुःखी ना, मग इथं अज्ञानीमध्ये नाव टाकायचं आपलं. म्हणजे याला दुःख का, तो समजतोय की हा दुःखी आहे, तर हा आपल्या स्वभावाला जाणत नाहीये. मग हा दुःखी का झाला, त्याला बघितलंय भलेही तरी सुद्धा हा दुःखी का झाला, कारण हा स्वभावाला जाणत नाहीये. दुसऱ्याचं काय म्हणायचं, दुसऱ्याला ब्रह्मज्ञान द्यायचं आणि स्वतः कोरडं पाषाण, काय उपयोग. तेच आहे तत्व तुमच्या बरोबर. पण मला इतरांकडे पाहून दुःख होतंय तर तिथं कारण तो समोरचा जीव नाहीये, तर मी मला स्वतःला जाणत नाही म्हणून मी दुःखी आहे. म्हणून ज्ञानी असू दे किंवा अज्ञानी असू दे, दोघं दुःखी का. हाँ, वे जीव अपने ज्ञान स्वभाव को भूल गए हैं इसलिए दुखी है. वे दुखी है इसलिए मुझे करुणा आई है ऐसा ज्ञानी नहीं मानते.
दूसरे जीवों का स्वरूप भी ज्ञान ही है। अज्ञानी ज्ञान को भूलकर पर को अनुकूल प्रतिकूल मानकर अनुकूलता में सुख की और प्रतिकूलता में दुःख की कल्पना करता है। काय कळलं? अज्ञानी जीव आहे तो काय विचार करतो? परजीव मायासाठी अनुकूल प्रतिकूल आहे, आणि अनुकूल असलेल्याला प्रतिकूल मानतो, प्रतिकूल असलेल्याला अनुकूल मानतो. का? बुद्धी फिरलेली आहे तर म्हणलं म्हणून तर मत तर पुरुषाप्रमाणे त्याला यथार्थ समजत नाही. मैं धनवान मैं निर्धन ऐसी मिथ्या कल्पना करना दुख है, किंतु शरीर आदि दुख के कारण नहीं है, क्योंकि वह जड़ की अवस्था है. ऐसा अज्ञानी नहीं मानता, इसलिए वह दुखी है. म्हणजे तो नाही दुखी, मी दुखी आहे हे बघा, हे सांगायचं आहे. म्हणजे दुसऱ्याला आपण त्याच्या दुःखाचं कारण शोधत बसतोय, त्याचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण मी दुःखी आहे आणि माझं दुःख कसं संपवायचं ह्याचा विचार नाही आहे. तर कसं संसार संपणार, कसं दुःख संपणार? काय म्हणलं सकाळची गाथा म्हणा योगिता काकी, होता ना माझ्यासमोर? होते म्हणा. सकाळचीच विसरला होय? सकाळ दिवसभर चिंतन करायला सांगितलं होतं तुम्हाला, नाही ना काकी? म्हणा. संस्कृत नाही, हिंदी म्हणते. बरं, मराठी म्हणा. जो राग द्वेषाला संपवतो किंवा सोडतो, तो दुःखातून मुक्त होतो. सोडतो, तो दुःखातून मुक्त होतो. जो मुयदी राग दोषे सो गाहदी दुःख परिमोक्षम. जो रागद्वेषाला सोडतो तोच मुक्त होतो. मग त्याच्यासाठी ही पण गाथा लावायची. मोहेन समृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही. मग मी स्वभावाला का जाणत नाही आहे? रागीद्वेषी मोही होतोय म्हणून. मग त्यांनी एक चक्र दाखवलं याच्यात बरं का. तुम्हाला रागद्वेष मोह का होतात? सकाळी पण बघितलं होतं आपण, कार्य कोण कारण कोण, तसंच इथं जरा घेतलंय. रागद्वेष का होतात सांगा? द्रव्य कर्माच्या उदयात भावमोहाने परिणत होतो, ते रागद्वेष होतात. कुठे ठेवले थोडी? आता मोह म्हणजे काय आहे? एक कर्म आहे ना. आता जडाच्या अपेक्षेने द्रव्य कर्म आहे आणि माझे परिणाम ते मोह आहे, तो भाव मोह. मग त्यांना काय सांगायचं आहे? यदि जीव में राग द्वेष पहले थे, कर्म पीछे बंधे, तो यह बताओ कि वे राग द्वेष जो पहले थे वे हुए कैसे? काय सांगायचंय? चक्र सांगायचंय. चक्र. राग द्वेष झाले ते कसे काय झाले? रागद्वेष पूर्वी झाले आणि नंतर कर्म बंद झाला. तर मला सांगा, हे रागद्वेष कुठून आले? घेऊन आलो होतो मागच्या जन्मातून. मागच्या जन्मात कुठून आले? कुठं पण जावा मागपर्यंत एक एंड पॉइंट नाही आहे, त्याला स्टार्ट पॉइंट नहीं है कि जिथून ते सुरू झाले असं म्हणता येईल तुम्हाला. हे सांगितलं इथं. यदि जीव में अपने आप सहज हो गए तो यह जीव कर्मों से छूटने के बाद एक बार वीतराग सर्वज्ञ परमात्मा होने के बाद भी अगर यूं ही सहज राग द्वेष आ जाए तो ऐसी मुक्ति का क्या करे? ज्याच्यामध्ये पुन्हा रागद्वेष येणार आहेत, उत्पन्न होणार आहेत, तो जीव तिथं कसाला राहील? तिथं पण संसार होईल नाही तर मग तो इथंच येईल असं म्हणायचं त्यांना. जिसमें किसी प्रकार एक बार संकट से छूट पाए थे और अब संकट से घिर गए, इस कारण यह बात नहीं है कि जीव में राग द्वेष पहले थे. मोह कधीपासून आहे? अनादी काळापासून. कारण अजून संसारात आहे म्हणजे. म्हणजे म्हणायचे अनादीपासून आहे म्हणजे स्वभाव आहे का तुमचा मग तो? असं त्यांना विचारायचंय. हो, स्वभाव नाही. कदाचित स्वभाव असल्याशिवाय अनादीपासून कसा?
संसार मोठा आहे ना मोक्षापेक्षा. हाँ, त्यांनी काय कारण सांगतायत, राग द्वेष पहले थे, कर्म बंध न था, राग द्वेष के कारण फिर कर्म बंधना शुरू हुआ, यह नहीं कहा जा सकता. यदि ऐसा कहेंगे कि जीव के साथ कर्मबंध पहले था, आता हे उलट करा चक्र, पहिल्यांदा कर्मबंध होता आणि नंतर राग द्वेष झाला. सांगा कर्मबंध कुठून आले? आम्ही दोन्हीकडनं बोलणार असतो, मग आम्हाला सगळे चान्स आहेत. जीव के साथ कर्मबंध पहले था, उसके उदय में ये राग द्वेष हुए हैं, तो यह बतलाओ कि जब जीव में सबसे पहले कर्मबंध था तो वह कर्मबंध कैसे गया, किस कारण से हुआ या बिना कारण हुआ? किसी कारण से हुआ यह तो कह न सकेंगे, क्योंकि सबसे पहले कर्मबंध हुआ मान रहे हो. पहिल्यांदा झाला म्हणताय तर कोणाच्या कारणाने झालं कसं म्हणू शकता? त्याला निष्कारण म्हणावं लागेल. यदि अकारण ही ये कर्म जीव के साथ है तो मुक्त होने के बाद अकारणच कर्म बांधले जातील, उगीच जाऊन चिकटतील तिथं काय काम नसताना. ऐसा तो नहीं होता, फिर से वे संसार में उन्हें रुलना होगा. फिर मुक्ति का स्वरूप ही क्या रहा? इससे न भाव कर्म ही सर्वप्रथम हुआ कह सकते, न द्रव्य कर्म को ही सर्वप्रथम हुआ कह सकते. दोन्हीकडनं आम्ही बोलू शकतो. आता तुम्ही बोला. म्हणजे पहिल्यांदा वृक्ष आहे का बी आहे? हां, तसं. तुम्ही माझं पुढचं पान वाचायला लागलाय, थांबा की मला पुढच्या पानावर आहे ते सगळं माझं. तर त्यांनी सांगितलं इथं की द्रव्य कर्म भाव कर्म की अनादिता समझाने के लिए उदाहरण दिले त्यांनी. शॉर्ट मध्ये सांगते, आंबा पहिला का बीज पहिला? बीज. बीज आलं कुठून? आंब्यापासून. आंबा कुठून आला? बीजापासून. मागं जावा आता असंच फिरत फिरत. तर त्याला अंत नाही. ऐसे ही जीव और कर्म का यह संबंध, कर्म से राग द्वेष हुए, राग द्वेष से कर्म बंधे, यह संबंध अनादि से चल रहा है. बताओ, आज जो बेटा है वह किसी पिता से हुआ ना, और वह पिता अपने पिता से हुआ. क्या कोई ऐसा भी पिता किसी समय हुआ होगा जो बिना पिता के आकाश से टपक कर आया हो, या यह किसी और तरह पिता हुआ हो? बुद्धि में नहीं आता ना, असं होऊ शकत नाही, समजते आपल्याला. तो जैसे यह संतान अनादि है, इसी प्रकार यह जीव और कर्म का संबंध अनादि है. आता हे कर्म म्हणताना मोहाचे संबंध समजून घ्या, आपलं मोहाचं प्रकरण आहे म्हणून. जीवाचा आणि मोहाचा संबंध अनादीपासून आहे. किती काळपर्यंत राहणार? डिपेंड्स. स्वभावाला जाणल्यावर तुमच्यावर अवलंबून आहे. कोणाचा किती वेळ राहिला हो? सगळ्यात कमी कोणाचा राहिला सांगा? माहित आहे तुम्हाला कोण? मल्लीनाथ भगवंतांना 3 दिवसात केवळ. ओ थांबा, मल्लीनाथ भगवंतांना लय भाव होते माग. असे कोण होते जे लगेच मोक्षाला गेले? 923 पुत्र. जे तू भरत चक्रवर्ती म्हणतोय का? मी त्याची पुत्र सांगतेय. हा, भरत चक्रवर्तीची पुत्र. तर ते सांगायचं होतं. निगोदातून निघाले. हा, निगोदात अनंत काळ होता की त्यांचा, अनंत भाव होते, नाही असं नाही, पण तिथून आल्यावर जर्नी सुरू झाली. द्विंद्रियामध्ये आले, इंद्रगोप झाले आणि त्यांचं आयुष्य किती थोडंसं, एकाच वेळी सगळे मेले आणि भरत चक्रवर्तीची पुत्र झाले. आणि त्या भवामध्ये तद्भव मोक्षगामी. सांगा कुठून कर्मबंध झाला, किती मोह होता, किती संसार भ्रमण राहिलं होतं, किती रागद्वेष केले. असं फटफट जाऊ शकता ना, मग कशाला रागद्वेषामध्ये अडकायचंय? समजून सुद्धा आपण ते करतोय तर कधी सुटणार त्यातून? म्हणून ज्याला सुटायचंय त्यांनी उद्यापासून नको, आजपासून गाथा पाठ करा. हो, दुसरं काय सांगा ना तुम्हाला. मोहेन संवृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही. मला स्वभावाला प्राप्त करायचंय तर मोहाचं काय तिथं आडकाठी नाही, तो मोह मला अडवू शकत नाही. भैया जीव और कर्म का बंधन अनादि, फिर भी ये दोनों तत्व भिन्न भिन्न है.
और ऐसा उपयोग बन जाए सही तो कर्म जुदा हो सकते हैं और आत्मा केवल विविक्त हो सकता है। जैसे खान में जो सोने की खान है वहाँ सुवर्ण पाषाण निकलता है, उसमें वह सुवर्ण किस समय से बना हुआ है? त्या सुवर्ण पाषाणामध्ये सोनं केव्हापासून आलं? काय बोलू नका, जसं अनादीपासून आहे. अनादीपासून आहे. हा, मग तसं म्हणताय तुमच्यामध्ये सोनं आहे ना. सोनं म्हणजे काय म्हणायचं? शुद्धता. शुद्धता. जसं त्या सुवर्ण पाषाणामध्ये अशुद्धता पण आहे, शुद्धता पण आहे, ती कोणी येऊन मिसळलेली नाही आहे. तसंच आहे ते पाषाण. तसं म्हटलं इथं पण हा जीव अनादीपासून कर्मामध्ये बद्ध आहे, तर तो शुद्धच आहे ना. त्याला कोण अशुद्ध केलं नाही किंवा तो जाऊन अशुद्धी बरोबर मिसळू शकत नाही. मग आहे ते शुद्ध स्वरूप जाणं एवढंच सांगायचं आहे. त्याला कोणी अशुद्ध बनवू शकत नाही. वह ऐसा तो नहीं है कि पहले वहाँ अन्य किस्म का कोरा पत्थर था, पीछे सुवर्ण उसमें जड़ाया गया हो. त्या दगडात नवीन कोणीतरी सोनं आणून घातलं असं होणार नाही. मग खाणीत कसं आलं? खाणीत कसं आलो? दगडात जन्मलं ना सोनं, ते त्या खाणीत जन्मलं ना. मग त्यांनी तसे परिणाम केले, तिथं जन्म झाला. बस तिथं ते मीडिया होतं, येऊन जीव जन्मला की वृद्धी सुरू होते. त्यामुळं तिथल्या शेवटी आहार वर्गणा ग्रहण करणार आणि आपलं शरीर बनवणार. मग त्यांचं शरीरच सुवर्णाचं आहे. छान आहे का वाईट आहे? सुवर्ण आहे रे भैया, 1,00,000 रुपये तोळा. चांगलं का वाईट? छान म्हणू नका, चुकून पडलं. जाऊन जन्मावं लागेल एकेंद्रियामध्ये. पण त्या सोन्याची जो आसक्ती करतो ना, असं अनेकांना बघितलं. काय त्या हातात इतकं मोठं घालते, पुरुष पण बरं का, त्या गळ्यात घालते. आजकाल तर परवा दाखवलं काय, ते कुल्फी खात आहेत आणि ती सोन्याची कोटिंग आहे त्याच्यावर. काय करायचं ते मला कळलंच नाही. म्हणजे सोनं खायचं असतं का? ठीक आहे, ते काहीतरी सुवर्ण प्राशन करतात, सुवर्ण थेंब काहीतरी प्राशन करवतात, ती गोष्ट वेगळी. पण हे म्हणे माहीत नसेल नाही ना का की तुम्हाला, तुम्ही शुद्ध भोजन करता. म्हणजे त्यांनी दाखवलं त्याच्यात म्हणून कळलं मला. पण की ती कुल्फीला वरून तसं सोन्याचं, जसं ते ॲल्युमिनियम फॉईल असती ना, तशी सोन्याची फॉईल आहे ती. आणि त्याला ती कुल्फीला हे करायची म्हणे आणि ती खायची. किती रुपयाला विचारा की. जाऊ देत नाही. म्हणजे मला म्हणायचं ते खायचं कशासाठी आणि ते खाऊन होणार काय? त्याचं सोन्याची होणार आपली शरीर, आणि करायचं आहे कशासाठी? म्हणजे असं विवेक विसरून गेलाय जीव आणि कशाच्याही मागं असं वेडा होतोय. वह पाषाण तो ऐसे ही सुवर्ण पाषाण रहा आया है. उस पाषाण में सुवर्ण का संबंध चिरकाल से है. जब से पाषाण है तब से ही है. लेकिन उसे तपाया जाए या जो प्रक्रिया की जाती है वह प्रक्रिया की जाए तो वह सुवर्ण पाषाण से अलग हो जाता है. तसंच करायचं आहे तुम्हाला. पण आहे शुद्ध जीव इथंच आहे आणि ही कर्मांची अशुद्धी पण इथंच आहे. बस त्याच्यावर प्रक्रिया करा तर हे दोन्ही पण परस्परापासून भिन्न होऊ शकतात. कारण ते भिन्न आहेत, अस्तित्वानी स्वतंत्र आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे? हो, जाणायचं आहे. म्हणून तर काय घेतलं होतं ह्याच्यामध्ये पण त्यांनी चक्र दाखवलं एक पंचास्तिकाय संग्रहामध्ये. काय होतं? पहिल्यांदा भाव कर्म होतात, म्हणजे रागद्वेष मोह परिणाम. भाव कर्म झाले की द्रव्य कर्म येतात, म्हणजे कोण? ज्ञानावरण आदी 8 कर्म जे पौद्गलिक आहेत त्यांना म्हटलं द्रव्य कर्म. तुम्ही भाव केला की त्या कर्मांचा आश्रय होतो. द्रव्य कर्म आले की नो कर्म येतं. नो कर्म आले की नो कर्माचे विषय येतात. त्या विषयामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी, आणि जिथं इष्ट अनिष्ट बुद्धी होणार तिथं पुन्हा भाव कर्म. असं चक्र दाखवलंय. काय कळलं सांगा? पहिल्यांदा नाही, ते मधीच आहे. इष्ट अनिष्ट भाव होतात, असं बुद्धी होते. म्हणजे काहीतरी एका वस्तूला घेऊन आपण काहीतरी चुकीचे भाव केले, रागद्वेष परिणाम केले,
तर हे भावकर्म झाले, त्याच समयाला नवीन द्रव्यकर्म आले. ते द्रव्यकर्म आले तर त्याच्याबरोबर नो कर्म आले. म्हणजे काय म्हणायचं, ज्ञानावरण दर्शनावरण हे 8 कर्म बांधले गेले. तर समजून घ्या तुम्ही दुसऱ्या भावामध्ये फिरणार आहात. नो कर्म म्हणजे शरीर मिळालं, इंद्रिया मिळाल्या तर नो कर्म आलं. नो कर्म आले तर त्यांचे विषय आले. पुन्हा हे शरीर मिळालं तर त्या शरीराला परत नवीन नवीन विषय भोग. मग त्या विषय भोगांमध्ये हे चांगले आणि ते वाईट ही बुद्धी झाली. पुन्हा भावकर्म, पुन्हा द्रव्यकर्म, असं चक्र चालू राहतं. जर त्या चक्रातून सुटायचं तर आपल्याला परवस्तूची आवश्यकता नाही. आपण स्वतंत्र आहे, या सगळ्या कर्मबंधनाने रहित आहे, निरपेक्ष आहे, हे स्वरूप आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही लिहिलं नाही. चक्र दाखवलंय तुम्हाला. तुमचंच चक्र आहे ते, माझं नाही आहे. म्हणजे माझं पण आहे, पण तुमचं म्हणून लिहा तुम्ही, माझं लिहू नका. हो, जाणा सर्व कर्म मलाने रहित शुद्ध जीव जाणा. हा मी अनादि अनंत निष्कर्म आहे, पवित्र आहे, स्वतंत्र आहे, शुद्ध आहे. जीवाला बांधण्याची शक्ती कोणातही नाही. मुक्त स्वभाव अनुभवा, आनंद स्वभाव अनुभवा. स्वला जाणणे हीच खरी करुणा आहे. मी जीव आहे ही प्रतीती करणे हीच खरी दया आहे. जीवोहम ओम विसर्जन. नमो अरिहंताण.